हे बघा, महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. चाकणमधून हजारो, म्हणजे ज्या चाकणसाठी आदरणीय पवार साहेबांनी ती एमआयडीसी केली, त्या आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना या सगळ्या एमआयडीसी झाल्या. लोकांनी पवार साहेबांकडे बघून, महाराष्ट्राची यंत्रणा बघून विश्वासाच्या नात्याने एवढ्या इन्व्हेस्टमेंट्स केल्या. आणि आता या डबल इंजिनच्या सरकारच्या काळात या चालल्या, ते अतिशय चिंताजनक आहे. माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती राहील की त्यांनी स्वतः तातडीने मीटिंग घेऊन, फोनवर कामं होणार नाही, इंडस्ट्री मिनिस्ट्री फोनवर कामं, पॉज इंडस्ट्री आहे, उठा आणि जा ना. एवढे चार्टर आणि हेलिकॉप्टरनी फिरत असतात नाही मंत्री सगळीकडे. इलेक्शनला जेव्हा नाशिकला त्यांची सीट अडचणीत येते तेव्हा चार्टर मिळतं ना. पण हजारो लाखो गरीब मुलांच्या जेव्हा नोकऱ्या जातात तेव्हा यांना चार्टर सुचत नाही. एक तर मोदीजी म्हणतात चार्टरनी जाऊ नका, ह्यांच्यातला एक मंत्री चार्टरशिवाय कुठे जात नाही. मग जेव्हा लाखो नोकऱ्यांची जायची चाकणला वेळ येते, 2.5 तासावर चाकण आहे मुंबईवरनं, एवढी मोठी ती काय लिंक म्हणतात, अटल लिंक वगैरे केलं ना तुम्ही, मग बसा ना गाडीत आणि जा. फोनवर एवढं काय महत्वाचं काम आहे इंडस्ट्री मिनिस्टरला की ते चाकणला जाऊ शकत नाहीत आणि फोनवर जात आहेत. आणि त्या फोनची पण जाहिरात होते चॅनलवर, आम्ही बघायचं. बैठक लावली नाही. मी इंडस्ट्री मिनिस्टर असते ना या राज्याची, तर मी काल ती बातमी लागल्या गेले असते. इंडस्ट्री मिनिस्टरला काम काय, इंडस्ट्री रेड कार्पेट करायला पाहिजे. जाऊन बघा जरा तेलंगणा काय करतंय, आंध्र प्रदेश काय करते. लोक का त्यांच्याकडे जात आहेत. त्यांचे इंडस्ट्री मिनिस्टर रेड कार्पेट ट्रीटमेंट देतात इंडस्ट्रियलिस्टला. आणि इंडस्ट्रियलिस्टचा विषय नाही की त्यांच्याकडे पाहिजे, पण वी वॉन्ट इन्व्हेस्टमेंट्स. महाराष्ट्रात विश्वासाच्या नात्याने इन्व्हेस्टमेंट आहेत. रविवारी मीटिंग, आज कोण वार आहे, शुक्रवार. बातमी 2 दिवस तुम्ही चालवताय, मग रविवारी काय एवढं काय अर्जंट या राज्यात चाललंय की इंडस्ट्री मिनिस्टर मीटिंग घेऊ शकत नाही. म्हणजे मला आश्चर्य वाटतंय. उदय, बरं मी अनेक वर्ष काम केलंय, माझी अपेक्षा होती की उदय सामंतांनी तातडीने जावं तिकडे, आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला जास्त अपेक्षा आहेत. ते आता माननीय मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे ना, मी कसं देणार. माझं म्हणणं आहे की ज्या इंडस्ट्रीज या राज्यात जिथे आहेत त्या तिथे राहिल्या पाहिजेत. आणि दावोसला जाऊन करोडो रुपयाचे इन्व्हेस्टमेंट आणले ना, मग त्यांना पाठवा ना दुसऱ्या राज्यांमध्ये, दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये. मी बघते, कारण मी आंध्र आणि तेलंगणा फार क्लोजली फॉलो करते, कारण का त्यांच्याकडे त्यांच्या सोशल मीडियावर अखंड फोटो येत असतात, काय काय ऍक्टिव्हिटीज होत असतात. मग तिथे होतात, मग महाराष्ट्रात का होत नाही. आणि एक्सप्लॉयटेशनचे आरोप हे स्वतः एमआयडीसीज मध्ये काय चाललंय माननीय मुख्यमंत्र्यांना स्वतःलाच माहिती आहे. नाही ठीक आहे ना, खड्डे तर आहेत ना तिथे. म्हणजे तुम्ही किती म्हणला इंडस्ट्री गेली नाही गेली तरी त्या रस्त्यांवर तुमच्या चॅनलवरच खड्डे दिसत आहेत ना रोज. आणि चाकणवरनं आम्ही जातोच ना सगळे. अमोलदादा तिथे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी किती वेळा चाकणबद्दल, तर मागच्या आठवड्यात पण आंदोलन झालं होतं. केवढी मोठी आंदोलनं झाली. परवा तर आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांना भेटायला गेलो होतो, तेव्हा अमोलदादा कोल्हे तिथले लोकप्रतिनिधी, त्यांनी हे सगळे प्रश्न माननीय प्रधानमंत्र्यांकडे पण मांडले त्या सगळ्या भागामधले. त्यामुळे कसं आहे की प्रॉब्लेमला बगल देणं इज नॉट लिडरशिप. प्रश्न सॉल्व्ह करून ओनरशिप घेणं इज लिडरशिप. फक्त चांगलं आहे माझं आणि जे चांगलं नाही ते दुसऱ्याच्या गळ्यात घालणं इज नॉट लिडरशिप. चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये हो मी ओनरशिप घेतो, मी ते फिक्स करतो, करा ना, आम्ही तुमचा सत्कार पहिला करू. पण हे अतिशय चिंताजनक आहे. आणि तुम्ही जर म्हणत असाल तर पालकमंत्र्यांमध्ये जरी कॉम्पिटिशन असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यात तातडीने लक्ष घातलं पाहिजे, जर तुमच्या या प्रश्नात तथ्य असेल.